मंगेश काळखेंची हत्या राजकीय वादातून, खोपोलीतील राष्ट्रवादीच्या नेत्यांवर गुन्हा दाखल, पराभूत उमेदवाराचा पती आणि मुलावर गुन्हा दाखल. उद्धवना टाळून जगताप काँग्रेसमध्ये, प्रशांत जगताप यांनी ठाकरेंकडे जाणं टाळलं. जगताप यांच्यामुळे पुणे काँग्रेसला धुकधुकी. प्रकाश महाजनांनी हाती घेतलं धनुष्यबाण, एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रकाश महाजनांचं कौतुक. मीनाक्षी शिंदे अजूनही नाराजच, एकनाथ शिंदे यांच्याकडून दुर्लक्ष, मीनाक्षी शिंदे यांच्या पुढील वाटचालीकडे लक्ष. मनसे ठाकरे गटाच्या रणनीतीसाठी ज्युनियर ठाकरे बंधू मैदानात, आदित्य आणि अमित ठाकरेंची मातोश्रीवर खलबत. नाशिकमध्ये महायुतीचं ठरेना, शिवसेना 45 जागांवर ठाम, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये चर्चेचं गुऱ्हाळ. भाजपात जाऊन दिनकर पाटील यांनी राजकीय आत्महत्या केली, दिनकर पाटील यांच्या भाजप प्रवेशावर मनसे नेत्यांची टीका. इच्छुक उमेदवारांबाबत ठाकरे गट आणि मनसेमध्ये चर्चा, बंद लिफाफे घेऊन मनसे नेते शिवतीर्थवर, राज ठाकरे यांच्या निर्णयाकडे लक्ष. पुण्यामध्ये 35 जागांसाठी शिवसेना ठाम, 125 जागा जिंकण्याच्या भाजपच्या निर्णयामुळे अडचण, सूत्रांची जय महाराष्ट्रला माहिती. संभाजीनगरमध्ये भाजप शिवसेनेची समन्वय समिती स्थापन, समितीमध्ये भाजपचे 5 तर शिवसेनेच्या 5 सदस्यांचा समावेश. भाजप आमदार दादाराव केचे यांना महिलांनी भर रस्त्यात घेरलं, पराभव झाल्यानं महिला आक्रमक. ई चलान भरा अन्यथा उमेदवारी धोक्यात, चलान न भरलेल्यांचा उमेदवारी अर्ज होऊ शकतो रद्द, ई चलान भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांची धावाधाव. नवजात बालिकेच्या हत्येनं जळगाव हादरलं, चौथी सुद्धा मुलगीच झाली म्हणून बापानेच केली मुलीची हत्या, जामनेर तालुक्यातल्या मोराड गावातली धक्कादायक घटना. मुंबई मनपाचा बांधकामांवर बडगा, प्रदूषणामुळे 29 ठिकाणची कामं थांबवण्याचे बिल्डर्सना निर्देश. रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांना संजीवनी, स्वामी निधी 2 लवकरच केंद्राकडून मिळणार, सूत्रांची माहिती. यंदा $1 लाख कोटी निर्यातीचं लक्ष्य हुकणार, आतापर्यंतच्या 18 FTA कडून सुद्धा अत्यल्प मदत. देशातून सेमीकंडक्टर निर्यात लवकरच, सेमीकंडक्टर निर्यातीमध्ये भारत निर्यातक्षम बनवणार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा निर्धार. एप्स्टीन फाईल्सना आणखी विलंब, अमेरिकी न्याय विभागाची माहिती. पद्म पुरस्कार या पदव्या नाहीत, नावापुढे वापर करणं अस्वीकार्य, मुंबई उच्च न्यायालयाचा पुनरुच्चार. समृद्धीवर आता सुसाट वेगाला लागणार ब्रेक, जवळपास 1500 सीसीटीव्हींची असणार करडी नजर, नियम मोडल्यास दंडाची पावती थेट घरपोच. नवी मुंबईच्या नव्या विमानतळावरून पहिल्याच दिवशी 48 विमानांचं उड्डाण, पहिल्याच दिवशी 4000 प्रवाशांची नोंद. यंदाही नववर्षाचा आनंद पहाटेपर्यंत, मद्य विक्री दुकानं पहाटे 5 पर्यंत सुरू राहणार.